रायगड जिल्ह्यात पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। महाड तालुक्यातील वरंद आणि बारसगाव परिसरात शेतकरी भात रोपल वाचवण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान करत आहेत। अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाळा लांबल्याने आणि मृग नक्षत्र सरूनही पाऊस न आल्याने शेतकऱ्यांना पंपाच्या सहाय्याने पाणी देऊन भात रोप जगवावी लागत आहेत। मात्र कडक उन्हामुळे रोपांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचं चित्र आहे। शेतीसोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असून शासनाने दुबार पेरण्यासाठी आणि चारा उपलब्धतेसाठी तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। आत्ताच बघताय तुम्ही इथे जे पाणी सोडलेलं आहे वाफ तयार करायची आहे, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे। पाऊस नसल्यामुळं 25 मेला पेरा केला आहे, तिथून कडक ऊन आहे आणि पाणी सोडून हे जवळजवळ थोडंसं रोप तयार झालेलं आहे, परंतु ह्याच्यात काही न भागण्यासारखं आहे। पाऊस नसल्यामुळं आम्हाला म्हणजे पुढं काय होईल हाच प्रश्न आम्हाला आता निर्माण झालेला आहे। पुढं शेती पिकेल का नाही ह्या अनुषंगानं शासनानं जास्तीत जास्त लक्ष देऊन आमच्या सर्व कोकणातल्या शेतकऱ्यांना बियाणं आणि चाऱ्याची व्यवस्था करावी अशी मी शासनाकडे विनंती करतो। परिस्थिती शेतकऱ्याची खूप हवालदिल झालेली आहे। त्याचं कारण की 25 मेला पेरणी झालेली आहे आणि 25 मेपासून आज जर बघितलं तर आज आपल्याकडे 18 तारीख उजाडली जूनची, तरी पावसाचा पत्ता नाही। मोजक्या लोकांच्याकडं पाणी विहिरीला किंवा पंपाला बोरला असेल त्यांनी तरव्यांना रोपांना सोडलेलं आहे, पण ती रोपेसुद्धा 5% 10% उगवत आहेत आणि त्याच्यातून आमची शेती भरलेच त्या 5% लोकांचा अशातलाही भाग नाही आहे। परंतु शासनाकडे एक आमची मागणी राहील त्याबद्दल की शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्यासाठी आम्हाला बियाणं उपलब्ध करून द्यावं, आम्हाला सहकार्य करावं। तरी आम्हाला शासनाने त्या गायींसाठी आणि आम्हाला शेतकऱ्यांसाठी बियाण्यासाठी उपलब्ध करा आणि चारा उपलब्ध करून द्यावं एवढं आमचं शासनाकडं मागणी आहे आणि आम्ही शेतकरी तर हवालदिल झालो आहोत। शासनाने त्याचा विचार करावा असे मी प्रामाणिक इच्छा बाळगतो। आज आपण बघतोय तर कोकणामध्ये जसं आपण 25 मेला धूळ व्यापावरती भाताची पेरणी करतो आणि आज जवळपास 18 जून उजाडला आहे, तरीसुद्धा उन्हाळ्यासारखं कडक ऊन आज आपण इथं पाहायला बघतोय। पावसाचा पत्त्या नाही, परंतु जे काही शेतकरी आहेत की जे उन्हाळ्यामध्ये सिंचन ज्यांच्याकडं अवेलेबल आहे असे शेतकरी ज्यांनी पेरा केला आहे त्यात एक 5% आपण शेतकरी म्हणू शकतो। 1000 ते 1200 शेतकरी या वरण आणि बारसगाव गावामध्ये भातशेती करतात। संपूर्ण कोकण पट्ट्याचाच हा प्रश्न आहे, परंतु या वरण विभागातील शेतकरी जे त्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते 5% लोकांनी तरी असे 5-25 लोक आहेत की त्यांनी जे पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे त्याच्यावरती पाणी देऊन भात उगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु तो पण तुटपुंजा प्रयत्न आहे। तर माझी शासनाकडे ही मागणी असेल की ह्या सर्व शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आज आलेली आहे, तर त्या पेरणीसाठी जे लागणारं बियाणं आहे ते शासनाने उपलब्ध करून द्यावं अशी माझी सर्वांच्या वतीने शासनाला विनंती राहील। दरम्यान महाडमधील हे चित्र केवळ एका तालुक्याचे नसून राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या चिंतेचे प्रतिबिंब आहे। आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून लवकरात लवकर दमदार पाऊस बरसावा हीच शेतकरी आणि सर्वसामान्यांची अपेक्षा आहे।